जय महाराष्ट्र शेतकरी बांधव, पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधव, खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या कमेंट येत आहेत आणि विचारणा केली जाते की आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या सोलर पंपाला एक प्रॉब्लेम येत आहे। तो प्रॉब्लेम असा आहे की जे काही सोलर पंपची जी काही मोटर आहे ती मोटर सकाळी चालते, परंतु दुपारनंतर ती बंद पडते ऑटोमॅटिक। जसं जसं ऊन वाढत चालतं तसं तसं ती आपली मोटर आहे ती मोटर एकदम चलत नाही, एकदम बंद होऊन जाते आणि स्टार्टरवरती काहीतरी एरर येऊन बंद पडते। आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांचा हा प्रॉब्लेम आहे। नेमकं ऊन पडल्यानंतर आपली सोलर पंपची मोटर हे बंद का पडते, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे। नेमकं त्याच्या मागचे कारण काय आहेत आणि त्याच्यामध्ये मोटर खराब झाली का स्टार्टर खराब झालंय, त्या स्टार्टरवर जे काही नाव येत आहे, इंडिकेट करते नाव, ते कोणते नाव, कोणत्या मोटर खराब झाली आहे की स्टार्टर खराब झालंय, नेमकं कसं ओळखायचं, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा। शेतकरी बांधव, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना असा प्रॉब्लेम येत आहे की आपण सकाळी जी काही मोटर आहे ती मोटर सकाळी चालते, परंतु ऊन पडलं की ऑटोमॅटिक बंद पडते। आता त्यामध्ये बंद पडण्याचे मुख्य काही 5-6 कारण आहेत। ते 5-6 कारण त्याच्यामध्ये तुमचं त्याच्यापैकी एक कारण असू शकतं। त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमकं आपलं कोणतं कारण आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि जे काही स्टार्टरवरती इंडिकेट करतंय नाव, त्या नावावरून आपण ओळखू शकतो की काय प्रॉब्लेम झाला आहे, कशामध्ये बिघाडी झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, काय होतंय, ऊन पडल्यानंतर काही सोलर पंप बंद पडतात। तर बंद पडण्यामागं कारण त्याच्यामध्ये काय असते, सर्वात प्रथम काय असतं, स्टार्टरमध्ये प्रॉब्लेम असू शकतो। स्टार्टरमध्ये कसा प्रॉब्लेम शकतो, तर जे काही आपले स्टार्टरमध्ये एक आयजीबीटी असते, आयजीबीटीचं काम काय असतं, ते जर खराब जर झाले असेल आयजीबीटी, तर त्याच्यामध्ये हाय टेम्परेचर हा असा मेसेज येऊन, किंवा ओव्हर टेम्परेचर, काही सोलर पंपमध्ये हाय टेम्परेचर येऊ शकतो, किंवा काही कंट्रोलर मध्ये ओव्हर करंट हा फॉल्ट तुमच्या सोलर पंपामध्ये हा येऊ शकतो स्टार्टरमध्ये। आता आयजीबीटी खराब जर झाली तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो। आता कळून जायचंय की ओव्हर त्याच्यामध्ये हा जर प्रॉब्लेम जर आला तर तुम्हाला आपला स्टार्टर हा खराब झालेला आहे, त्याच्यामध्ये आयजीबीटी आपली खराब तिथे झालेली आहे। आयजीबीटी मॉड्यूल असतं त्याच्यामध्ये हीट सिंक्स असतात, ते सिंक्स जर खराब जर झाले तर ते तुम्हाला हा प्रॉब्लेम तिथे येऊ शकतो। आणि काही वेळेस काय खूप साऱ्या स्टार्टरमध्ये फॅन असतात, तिथे फॅन कुलिंगसाठी तिथे फॅन बसवले असतात। आता ते जर फॅन काही कारणास्तव जर खराब जर झाली किंवा ते फॅन जर बिंगत नसेल, तर आपला जो काही कंट्रोलर आहे, स्टार्टर आहे, तो उन्हामध्ये गरम होऊन त्याच्यामध्ये टेम्परेचर लिमिट तिथे सेट केली असते। आपल्या स्टार्टरमध्ये एक टेम्परेचर लिमिट सेट केली असते। ह्या टेम्परेचर पर्यंत जर हे एक आपल्या कंट्रोलमध्ये टेम्परेचर सेट केलं असतं, तर त्या टेम्परेचर पेक्षा जर वाढून टेम्परेचर आपल्या स्टार्टरमध्ये जर तयार जर होत असेल, तर ऑटोमॅटिक तुमची जी काही सोलर पंपची मोटर आहे ती मोटर तिथे बंद पडून तुमच्या स्टार्टरवरती तिथे एरर येऊ शकतो। त्याच्यामध्ये तुमची मोटर ही बंद पडू शकते। त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या स्टार्टरमध्ये जर फॅन जर असेल आणि फॅन जर निघत नसेल, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची मोटर आहे ती मोटर तिथे हाय टेम्परेचर येऊन तिथे मोटर बंद करू शकते, किंवा ओव्हर टेम्परेचर येऊन तिथे मोटर ही बंद पडू शकते। हे झालं स्टार्टरचं कारण। आता मोटरमध्ये सुद्धा तिथे फॉल्ट असू शकतो। मोटरमध्ये काय फॉल्ट असू शकतो, काय वेळेस काय होतं, बेरिंग वगैरे जाते। बेरिंग काय असतं, बेरिंग जर गेली तर मोटर बिंगायला हे जड जातं। मोटर बिंगायला जड गेली तर आता सकाळी सकाळी काय होतं, लो व्होल्टेज असतं, नॉर्मल ती आपली मोटर बिंगते, परंतु एकदम ऊन पडलं की एकदम फास्ट बिंगायला लागली मोटर, की जी काही बेरिंग आहे ती बेरिंग पूर्ण गेली असते आणि गरम होऊन ती काय असते, गरम झाली की जी काही बेरिंग जर गरम झाली तर ती मोटर बिंगायला जड जाते। आता बिंगायला जर जड गेली तर काय होतं, आपल्या स्टार्टरवरती त्याच्यामध्ये ओव्हर करंट हा फॉल्ट तिथे खूप साऱ्या स्टार्टरमध्ये येतो। आणि ओव्हर करंट हा जर फॉल्ट जर आला तर आपली जी काही मोटर आहे त्या मोटरमध्ये फॉल्ट असू शकतो। आणि काही जे काही पंप असेल, पंप जाम जर होत असेल किंवा पंपाने वाळू जर ओढली असेल, आपला गाळ ओढला असेल, तर काय होतं, लो व्होल्टेज मध्ये तिथे चलून जातं, हळूहळू थोडस पाणी वर येतं। परंतु जसं व्होल्टेज वाढलं, मोटर एकदम फास्ट बिंगायला लागली, आरपीएम जर जास्त जर घेतलं, तर इम्पेलर मध्ये काय होतं, इम्पेलर मध्ये वाळू जर गेली, खळे जर गेले, गाळ जर फासला जर असेल, तर तिथे पंप काही कारणास्तव तिथं एकदम जाम होतो, मोटर एकदम लोडवर येते आणि तुम्हाला ओव्हर करंट असा फॉल्ट त्या तुमच्या स्टार्टरवरती हा येऊ शकतो। आता खूप सारे शेतकरी बांधव आता कमेंटच्या माध्यमातून किंवा कॉलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपवर आपल्याला मेसेज करतात की ऊन पडलं की मोटर बंद पडते, परंतु कमी उन्हात मोटर चालते। आता मी जे काही कारण सांगितलेले आहेत, ह्या कारणापैकी तुमचं एक कारण असू शकतं।
तुम्हाला ते आपल्याला शोधायचंय स्टार्टरवरती कोणता एरर येतोय. तर शेतकरी बांधव, अशा पद्धतीने जी काही तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, ती माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. खूप सारे शेतकरी बांधव आपले व्हिडिओ बघतात, खूप सारे शेतकरी बांधव व्हिडिओ बघतात, परंतु आपल्याला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब हे करत नाही. जर हीच माहिती जर तुम्हाला एखाद्या शेतामध्ये तुमचा टेक्निशियन जर येऊन जर गेला तर 1000 पाचशे घातल्याशिवाय राहत नाही. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एकदम फ्री टेक्निकल गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मला बनण्यासाठी मला प्रोत्साहन भेटूया कशाच महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.